हाल ही में हुए फायरिंग मामले में मुख्य आरोपी शब्बीर समीर शेख और दूसरे आरोपी साई तेजा चितमल्ला उर्फ जान को देव रोड पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। दिनांक 13/2/2025 को अम्बेडकर नगर में हुई फायरिंग के बाद से दोनों आरोपी फरार थे। गोलीबारी में एक की मौत हो गई और 2 घायल हो गए। वरिष्ठ पुलिस निरीक्षक विक्रम बंसोडे के नेतृत्व और वरिष्ठ पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में देव रोड पुलिस टीम ने आरोपी को गिरफ्तार करने में सफलता हासिल की है। देव रोड पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विक्रम बंसोडे अपराध का पता लगाने में बहुत अनुभवी पुलिस निरीक्षक हैं। उन्हें कई पुलिस सेवा सराहनीय पुरस्कार प्राप्त हुए हैं। पुणे के देव रोड से मुन्ना मुजावर की रिपोर्ट। तर मागील 2 दिवसापूर्वी गांधीनगर भागाचा एक गोळीबार करून खून करण्यात आला। काय संपूर्ण प्रकार आहे, काय याच्या मागचे हेतू? दिनांक 13/2/2025 रोजी रात्री 11:30 वाजता आंबेडकर नगर भागामध्ये एका इसमावरती फायरिंग झाल्याचा आम्हाला कॉल प्राप्त झाला। त्यामुळे आम्ही वरिष्ठ अधिकारी आम्ही सर्व डीबी पथक सर्व ठिकाणी गेलो असता माहिती आम्हाला प्राप्त झाली की नंदकिशोर राम पवित्र यादव हे त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून जेवण खाऊन करतो रोडवरती। त्यामुळे 3 आरोपी आले तिथं। जॉनी उर्फ तेजा, शाबीर शेख आणि फैजल हे 3 आरोपी गाडीवर आले। त्यांना रस्ता दिला नाही। ती त्यांची मचमच झाली, भांडणं झाली। भांडणामध्ये नंदकिशोर यादवला खुर्चीने मारहाण केली। त्यावेळेस विक्रम रेड्डी जो आहे नंदकुमारचा मित्र तो भांडणे सोडायला आला। त्यावेळेस शाबीर शेखने त्या दिवशी राऊंड फायर केलेले आहेत, त्यात तो मयत झाला होता। तेव्हापासून ते आरोपी फरार होते। त्यावेळी असेच गंभीर गुन्हे असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही अलग 3 पथकं तयार केली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून आम्ही प्रथम प्राधान्य देऊन आरोपीचा कारणाचे शोध घेऊन त्याला सोलापूरहून आम्ही आता अटक केलेली आहे। आज त्याला आम्ही कोर्टात हजर करतोय। सर, एकूण किती आरोपी आहेत त्याच्यामध्ये? ते अद्यापर्यंत 4 आरोपी निष्पन्न झाले आहेत। आम्ही 3 आरोपी अद्यापर्यंत अटक केले आहेत। अजून तपास चालू आहे। तपासामध्ये आणखी पुढे जे निष्पन्न होईल ते आम्ही आपल्याला कळवू। सर, याच्यामध्ये काही जुन्या भांडणांचा त्यांचा काही वाद होता का किंवा काही अशा प्रकारचं काही कारण आहे? अद्यापर्यंत तपासामध्ये तसं काही निष्पन्न झालं नाही। अजून तपास चालू आहे। तेव्हा काही निष्पन्न झालं नाही। भांडणं तर दोघांचे अद्यापर्यंत नाही आहेत। असं तर आरोपीची काही पहिले गुन्हेगारी पार्श्वभूमी? हा 2 आरोपीचे सध्या जुने रेकॉर्ड आहे आमच्याकडे। सर, या आरोपींनी ती जी बंदूक कुठून आणली होती त्याचा काय तपासामध्ये प्रथमदर्शी त्यांनी धुळे शिरपूर येथून एका ठिकाणाहून बंदूक आणलेली आहे। त्याचा तो तपास चालू आहे त्याकडे। सर अजून या आरोपींनी एकूण किती फायर केले होते? आता प्रथमदर्शी तपासामध्ये 4 राऊंड फायर केलेले आहेत। एक त्या विक्रम लागलेला आहे। आपण त्यांच्याकडनं हत्यार जप्त केली आहेत का? आता आज आम्ही त्याला रिमांड हजर करतो। तपासामध्ये जप्त करू आम्ही त्याचा अद्यापर्यंत नाही आहेत। गुन्ह्याची कबुली आरोपी हो, प्रत्यक्ष ठिकाणी हजर आहेत। तपासामध्ये त्याच्या प्रत्यक्ष सहभागाने निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केलेली आहे। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।